गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये गुरुवारी रात्री 7 वाजता अजितदादा गटाच्या उमेदवार सय्यद अख्तर आणि सुमनबाई गायकवाड यांच्या प्रचारार्थ कॉर्नर मीटिंग घेण्यात आली। या बैठकीत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी नगरसेवकांनी भाजपवर जोरदार टीका केली। प्रभागामध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्याने भाजपची दयनीय अवस्था झाली असल्याचे त्या म्हणाल्या। यानंतर भाषण करताना सुवर्णा संजय जाधव यांनी सत्ताधारी आमदारांवर निशाणा साधला। नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी देता येत नाही तर विकास कामं काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अजितदादा गटाचे उमेदवार निवडून दिल्यास गंगापूर शहरात ठोस आणि दृश्यमान विकास कामं करून दाखवू अशी ग्वाहीही सुवर्णा जाधव यांनी या कॉर्नर मीटिंगमध्ये नागरिकांना दिली। त्यांनी नागरिकांना अजितदादा गटाला मत देण्याची विनंतीही केली। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता राहुल वानखडे, दिनेश अण्णा गायकवाड, उमेदवार सय्यद अख्तर, सुमनबाई गायकवाड, मिजान भडके, बशीर शहा, संतोष कोहक, अप्पा खाजेकर, इस्माईल बॉस वागवान, खलील शेख, रमजानी सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार व पदाधिकारी उपस्थित होते। मैं तो कहना चाहता हूँ हर वक्त हर घड़ी, मैं तो कहना चाहता हूँ हर वक्त हर घड़ी अपने को अपने विकास के लिए बस एक ही चिन्ह चुनना है और वो है घड़ी। जोर से बोलो। खूप काही गोष्टी सांगायच्या आहे पण तुम्ही सगळेच सूचन नागरिक आहात, कारण तुम्ही सगळेजण तोंड देताय। आज तुम्हाला रोजगार नाही, मुलांना शेतीला कुठल्याही मालाला भाव नसतो, या सगळ्या गोष्टी वरच्या आहे। पण शेवटी आपण त्याच्यामध्ये पिळल्या जातो, हे आपण लक्षात धरलं पाहिजे। हे इंग्रज बरे होते, त्याच्यापेक्षाही भयान हे भाजपवाले आहे। ते तुम्हाला सगळ्यांना पण कळत असेल, तुम्ही लक्षात ठेवा। फक्त आपल्या भावनांशी खेळून हे जे कांड केलेलं जातं हे निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यामध्ये तुम्ही भरकटू नका, कारण उमेदवार खूप उभे राहिलेले। जो आपल्याला काम आहे तोच आता लक्षात ठेवा, जो विकास करू शकेल तोच। आज भाऊंनी तुम्हाला शुद्ध पाणी दिलं होतं, लोकांनी तेच डोक्यात ठेवलं आणि आज सगळं गाव पलटून गेलंय की नाही भाऊंनी आज स्वच्छ पाणी दिलं होतं, त्यांच्या काळात असं नव्हतं, त्यांच्या काळात असं नव्हतं। अरे तुम्ही एवढं जर ध्यानात ठेवत असेल तेव्हा आमच्याकडनं झालं, पण आता हे कंटिन्यू 5 वर्षाची सत्ता आहे। या 5 वर्षात 100%ने 1000% गंगापूरची कायापालट करू। तुमची शक्ती आमच्या बरोबर आहे, त्यात काही शंका नाही। तुमच्या ज्या प्रामाणिकपणाला आम्ही नक्कीच कुठंही धोका बसणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देते। आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करते, कारण पुन्हा सगळ्यांना भेटणं होतं नाही होतं, त्यामुळे आपले उमेदवार पण चांगले आहे। गायकवाड भाऊ असो, सय्यद भाई असो, तुम्ही एका कुटुंबातले आहोत। आपण गंगापूर शहर हे लक्षात ठेवा, कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका। काही आजचे दिन नाही आहे हे लक्षात ठेवा, कारण उमेदवार खूप आहे। हा माझा शेजारचा, हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा काही नाही। जो काम आहे तो लक्षात ठेवा फक्त। पुन्हा तुम्हाला वाटायला नको का कसं तुम्हाला नंतर जर गेलो, आपला जर पक्ष नाही निवडून आला तर तुम्हाला कोणी विचारायला येणार नाहीये। जे तुमचे 9 वर्षामध्ये तुम्ही हाल काढले, तुम्हाला कोणी आलं नाही विचारायला। अहो या तालुक्याची एवढी हाल झाली, तिथं ते आमदार साहेब बघत नाही, तुमच्या शहराला काय बघणार आहे? जर बघायचंच असतं तर केंद्रात, राज्यात आणि गंगापूर शहरामध्ये भाजपचं सरकार होतं, मग का म्हणून त्यांनी भरघोस असा विकास केला आणि गंगापूर शहराला। आणि काल मी थोडंसं क्लिप ऐकली की बम साहेब म्हणताय की आम्ही तुम्हाला जारचं पाणी देऊ फुकट। अरे तुम्ही जारचं पाणी द्यायला आमचे नगरसेवक सुद्धा देऊ शकता तुम्हाला? एवढे छोटे विचार आहे का तुमचे? अहो तुम्ही संजय जाधव म्हणताय मी योजना आणणार नवीन गंगापूरसाठी, पहिली 19 कोटीची गेली तर गेली, पुन्हा नवीन योजना आणणार गंगापूरला शुद्ध पाणी देईन। हे शब्द आमदार साहेबांचे पाहिजे होते का मी तुम्हाला नवीन शुद्ध पाण्याची योजना देईन। मोठ्यांचे मोठे विचार असावा, यांचे विचार छोटे, ते म्हणता आम्ही जारचं फुकट पाणी देऊ। हे काय विचार झाले का? याची आपणच थोडासा विचार करा। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त मी तुम्हाला कळकळून आणि विनंती करते, आणि तुमच्या कुठल्याही तुमच्या गीतेवर जरी हात ठेवायची वेळ आली तरी मी हात ठेवत, फक्त तुम्ही का तुमचा मी विकास केल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्याकडे हे एवढे मोठे शक्तिवान सगळे उमेदवार चांगले आहे। ते मेवा खाणारे नाही आहे, सेवा करणारे उमेदवार आहे सगळे। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्ही उमेदवार सुद्धा तुमच्या गीतेवर, तुमच्या पुराणावर हात ठेवू आणि तुमचा विकास करणार म्हणून सांगू, ही शपथ घेतो। हे आता तुम्ही ठरवायचं आम्ही काय करायचं, तुम्ही काय करणार ते तुम्ही सुद्धा सांगा।